नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही तर हिरे आहेत हिरे, कारण माझे व्हिडिओ पूर्ण बघताय. तर आलेत तर पहिले तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे काय, मी चाललो आहे आज कंपनीत आणि मला म्हणजे घरी राहून राहून बोरिंग वाटायला लागलं आहे, म्हणून मी आज चाललो आहे कंपनीत. कारण पैसे पण कमवायला लागतील ना, घरीच राहून राहून किती राहणार. पण मला आज जायचं आहे बोईसरला. पण बोईसरला जाऊ की हा पाणी बघत बसू? आता तुम्ही बघू शकता, हा जमीन पूर्ण वली झालेली आहे. पाऊस सकाळ उठून इतका पडतोय ना की काय सांगू. हा पावसाळाच नक्की आहे का हिवाळा आहे काय समजत नाही. तर मला जायचं आहे 1 वाजता दुपारी. माझी पॅकिंग वगैरे पूर्ण झालेली आहे आणि मित्र म्हणजे तिकडे कंपनीत गेलेला आहे. तर तो आता 3 वाजता येईल ना, म्हणजे सुट्टी होऊन. आणि मी काही रूम बघितली नाही. तो बोलला का 3च्या नंतरच तू पोहोच, असं म्हणजे बोईसरमध्ये. तर मी निघणार आहे 1 वाजता. जस्ट माझी पॅकिंग वगैरे पूर्ण झालेली आहे, फक्त मला निघायचं काम आहे. आता सध्या 10 वाजलेले आहेत, मला निघायचे आहे 1 वाजता. तोपर्यंत एवढा सकाळ उठून पाणी पडतोय ना का काय सांगू तुम्हाला. मोठा वैताग आला आहे पाण्याचा. तर चला तुम्हाला मी थोडीशी पॅकिंग दाखवतो माझी. तर मित्रांनो, मी आता आहे रूममध्ये. पॅकिंग वगैरे केलेलं आहे ते दाखवतो. पहिले तर माझी रूम बघून घ्या. मी इथं राहतो ह्या रूममध्ये, म्हणजे ही माझी रूम सेपरेट आहे घरातली. इकडे माझे कपडे वगैरे मी लावतो आणि इकडे झोपायला वगैरे. आणि ही बघा पॅकिंग माझी ही केलेली आहे. एक बॅग आणि एक मोठी बॅग घेतलेली आहे. जास्त काही सामान काही घेऊन नाही जायचं, म्हणजे नंतरला कधी घरी आलो तर मी घेऊनच जाईन. बोईसर काय एवढा लांब नाही आहे माझ्यासाठी, मी स्कूटी घेऊन जाणार आहे ना. तर मग नंतरला सामान घेऊन जाऊ. तोपर्यंत एवढाच सामान. तांदूळ वगैरे घेतलेला आहे. मित्र बोलला की जास्त सामान पण घेऊन नको येऊ आणि जास्त तांदूळ पण नको घेऊन येऊ असं. तर मग चालेल म्हटलं, येतो मी. तर तुम्हाला आता मी काय सांगू. आणि हा मित्रांनो, इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या पहिले तर. आणि जे पण इंस्टाग्रामवरून इकडे यूट्यूबला व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही तिकडचं अकाउंट डाऊन नका करू. नाही तर तुम्ही बोलणार आता तू कंपनीत जाशील, तुझ्याकडे टाईम नसणार मिनी व्लॉग बनवायला, असं तसं. असं काही नाही मित्रांनो, तुमच्यासाठी मी नक्कीच टाईम काढेन, टेन्शन नका घेऊ. खूप अजून कॉमेडी व्हिडिओ बनवायचे आहेत मला. तर तुम्ही तर पहिले फॉलो करून घ्या. ज्यांनी फॉलो नसेल केलं त्यांनी फॉलो करून घ्या, राजभोई व्लॉग्स. तर मित्रांनो, आता आपण निघणारच आहेत. बॅग्स वगैरे सर्व काढलेले आहेत, तांदूळ पण काढलेले आहेत. आणि आता आपण निघणार आहेत. आपली गाडी वरती आहे आणि तिथं जाऊ. आता निघूया आपण. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. अजून तर आपल्याला बोईसरमध्ये पोचायचं आहे. बोईसरमध्ये तुम्हाला मी रूम्स दाखवतो, मी कुठे राहणार आहे ते पण दाखवतो. तर व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, चला आपण जाऊया. आता रस्त्यात भेटूया. मित्रांनो, आमच्या शेतावर जायचा तुम्हाला मी रस्ता दाखवतो. हा पावसाने इतका वाईट रस्ता केलाय काय, गाडी तरी कशी उतरेल तुम्हीच सांगा. हा चिखल पहा ना किती झालाय. आणि गाडी उतरवायला पण जमत नाही, तर गाडी कशी उतरवायची हे रस्त्याने सांगा बरं तुम्हीच. तरी हा एक आता साधारण रस्ता तेवढा तरी बनवून दिलाय. नाही तर आम्हाला तर रस्ताच नाही जायला. पायवाट फक्त आमची पायवाट इकडं नाही. इथं ही अशी हे इथून जायचं तिकडे आमची पायवाट. अशी ते रस्त्याने काजूच्या त्या साईडने आणि तिकडून पायवाट. आणि हा आता सध्या म्हणजे टावर लाईन चालू आहे, त्याचा रस्ता बनवून दिलाय. पण हा पावसाने किती खराब करून टाकलाय बघा ना. तर मित्रांनो, जव्हार क्रॉस करून पुढे आलेलो आहे मी थोडा. आणि आता मॅपवरती बघतो बोईसरला जाण्यासाठी रस्ता कोणता म्हणजे सोपा पडेल, म्हणजे जवळ पडेल. आणि मग तशा प्रकारे मग निघतो मी. मित्रांनो, मॅपवरती बघितलं आहे 85 किलोमीटर आपल्याला फक्त एका स्कूटीवरती ट्रॅव्हलिंग करायची आहे. तर म्हणजे 85 किलोमीटर फारच लांब झाला. पण काय नाही, मी नाशिकला पण स्कूटीवर जाऊन येऊन करतो, तर जाईन. चला भेटूया आपण बोईसरमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर मी फायनली येऊन पोचलेलो आहे रूममध्ये. तुम्हाला इथला म्हणजे रूम दाखवतो मी तुम्हाला. इकडनं पण रूम आहेत आणि तिकडनं पार्किंग स्लॉट आहे, ते गाड्या वगैरे पार्किंग करू शकतो. इथं आम्हाला मस्त मजलेवर सारखा दिला आहे. इकडनं आम्ही चढतून डायरेक्ट इकडनं रूममध्ये. रूम दाखवतो तुम्हाला. दिस इज माय रूम. आमचा रूम नाही, तिकडं नाही जात. आमचा रूम, याच्यात आम्ही आता राहणार आहेत. आता थोड्या वेळात आपण कंपनी बघायला जाणार आहेत. आणि इकडं पण तुम्हाला दाखवतो. इकडून पण एक रूम आहे, इकडून पण एक रूम आहे आणि इकडून एक टेरिस आहे. इकडं पहिले मित्र माझे हे रूममध्ये राहत होते, पण आता ते रूममध्ये राहतात. टेरिस पण आहे. आणि तुम्हाला माझी गाडी दाखवतो. ही माझी गाडी इथं मी पार्किंग केली. तर मी मित्रांनो येताना विक्रमगड पासून एवढा पाणी होता, तर मी पूर्ण भिजलेलं.
नंतरला पुढं आलो तेवढ्यात मग थोडा पाणी कमी झाला आणि तिकडून धूळ एवढी उडायला लागली का माझा तो टी शर्ट पण सगळा काळा केला आणि माझा पण अवतार सगळा खराब करून टाकला. आणि आता आपले थोड्या वेळात कंपनी बघायला जाणार आहेत, कारण उद्या मित्राची शिफ्ट 7 वाजता आहे. तर मला 10 वाजता गेटवरती बोलवलं आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला. तर आता फक्त कंपनी बघून येऊ. तर चला आपण आता कंपनी बघायला जाऊ थोड्या वेळात. चला मित्रांनो, आम्ही आता रेडी झालेलो आहेत आणि आता आम्ही चाललो आहे कंपनीमध्ये. बघू कशी कंपनी आहे. उद्यापासून आपल्याला पण जॉईनिंग व्हायचं आहे. तर चला कंपनीमध्ये तिथं जाऊन भेटू आपण. तर मित्रांनो, आम्ही येऊन पोचलो आहे कंपनीचे. आता कंपनी बघितलं आहे, आता उद्यापासून जॉईनिंग करायची आहे. तर मी तर कंपनीचा काय दाखवणार नाही म्हणजे तुम्हाला व्हिडिओ, कारण ते मग कसा दाखवता नाहीत म्हणून दाखवत नाही. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. असंच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.